थंबनेल बघून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की हे कुठली वनस्पती म्हणजे कुठला वेल आहे, कशाचं आहे हे झाड आणि हे शेंगा. तर हे आहे पांढरी गुंज. खरं तर हे झाड आपल्या गार्डनमध्ये आहे हे म्हणजे माहिती होतं मला, पण माझ्या डोक्यात नाही आलं की कधी याच्यावर व्हिडिओ करावा. मीनाक्षीताईंनी त्या दिवशी मला कमेंट करून सांगितलं, मीनाक्षी बुरुडताई आहेत, त्यांचं चॅनल आहे, त्यांनी मला कमेंट केली होती की मी फुलं तोडत होते वर गुलाबाचे. इथं खूप मोठं गुलाबाचं झाड आहे, तर मी गुलाबाचे फुलं तोडत होते. ते फुलं तोडता तोडता त्यांना हा वेल त्या व्हिडिओमध्ये दिसला होता. तर त्यांनी मला कमेंट करून सांगितलं की गुंजाचा वेल आहे तिथे. म्हणून माझ्या डोक्यात आलं की म्हटलं चला याच्यावर एक व्हिडिओ बनवावा. याचे काय मला जास्त त्याचे म्हणजे भरपूर असे म्हणजे हे आहेत त्याचेवाले महत्त्व आहे, ते मला एवढं माहिती नाही आहे, त्यामुळे आपण त्याच्यावर काही बोलणार नाही. पण हे पानात हे गुंजपाला खातात आणि ह्या 2 प्रकारचे गुंज असतात, एक लाल आणि एक पांढरा. तर हा आम्ही म्हणजे माहीत नव्हता हा कुठला आहे वेल आलेला. आम्ही ठेवला होता तो ह्याच्यात, कारण इथं शेणखत वगैरे हे जे भरपूर अशी वेगळी वेगळी माती करून आपण लावतो ना, त्याच्यात कदाचित हे बी आलेलं असणार आहे. आणि नंतर ते उगवलं तर आम्ही ठेवलं होतं, बघू बघू म्हटलं. कारण कुठलंही झाड आलं ना की आम्ही ते चांगलं मोठं होऊन देतो. तोपर्यंत ते हे नाही करत, कारण बघतो की ते कुठलं झाड आहे आणि त्याला काय येतं. तर हे जसं जसं मोठं होईल याचा पाला खाऊन बघितलं तर हे गुंजाचं झाड वेल निघालं. तर खूप मोठा असा वेल झालेला आहे. तर म्हटलं चला आता याच्यावरच एक व्हिडिओ बनवावा आणि दाखवा की हा पण वेल आपल्या गार्डनमध्ये आहे. भरपूर मोठा झालेला आहे तो. शेंगा पण त्याला आलेल्या आहे. तर मी शेंग फोडून बघितली तर लाल नाही आहे, पांढरा गुंज निघालेला आहे त्यात. तुम्ही तर बघितलेलंच आहे, थंबनेलमध्ये आहेत. अजून ते म्हणजे एवढे वाळलेली नाही आहे शेंग, थोडेसे हेच आहे ते. पण वाळेल नंतर बघू आपण, ठेवू कसं असतं काय असतं. अजून मी त्याची माहिती घेईल. काय काय असते, काय काय महत्त्व असतं ते तर आम्हाला काय सध्या तरी एवढं काही माहिती नाही, त्यामुळे मी त्याच्यावर काही नाही भाष्य करणार. तर हे बघू शकता, अशा प्रकारे मी शेंग फोडून बघितलेली आहे. खूप हे असते शेंग आणि एका शेंगात 2-3, 2च शक्यतो 2च निघतात. तर भरपूर असे झुमक्यानी शेंगा लागलेल्या आहेत. तर जेवढे जेवढे हात पुरण तेवढे तेवढे. तर बघा ही आहे गुलाबाची कुंडी, गुलाबाचं झाड आहे इथे. तर त्या दिवशी मी फुलं तोडता तोडता सहज त्यांचं लक्ष गेलं, तर त्यांनी मला सांगितलं होतं कमेंट करून. तर हे बघा अशा प्रकारे आता इकडं पण पांगायला लागलेला आहे. थोडासा होता तो तिकडे म्हणजे ह्याच्यावर काढून दिलेला आहे, नाही का तार असते आपली तार कंपाऊंड, त्याच्यावर काढलेला आहे. तर खूप मोठा असं गुंजाचा वेल आहे. तर हे छान असतं असं म्हणजे नाही का हे असे जे हे आपले काय आता हे म्हणतात ते छान असतं नाही का. तर मला म्हणजे एवढं माहिती नव्हतं. तर आता हे बी मी एकदम काळजीपूर्वक आता एवढ्या पण शेंगांचं लक्ष हे करून ठेवणार आहे. हे पूर्ण बी काढून हे झुमके आता कसे कसे वाळतात किंवा एक एक शेंग जरी वाळले तर ती काढून घ्यायची आणि पूर्ण वाळून पक्कं बी करून ठेवायचं. आणि म्हणजे आपल्याला कुणाला द्यायचं असलं ते पण देता येतं ना मग. तर खूप छान अशा शेंगा आलेल्या आहे आणि खूप मोठा पण वेल झालेला आहे. तर बघू आता इथून पुढे पण तो कसा येतो आता. त्याला आता आता चांगली काळजी घेणार आहे त्याची. ते म्हणजे काही ते आता खाली असा वरतान कंपाऊंड तो असा खाली उतरायला लागलेला आहे ना, तर त्याला व्यवस्थित विणून द्यावा लागणार आहे. आणि नंतर त्याचे बघा असा चाललेला आहे तो. इकडे पुढे कारल्याचे वेल आहेत ना, त्यामुळे तर तो असा जागीच जागीच विणून देऊन मग त्याच्या शेंगा आपल्याला घ्यावा लागणार आहे. तर त्याला फुलं कशी येतात ते पण मी बघितलेले नाही आहेत, कारण लक्षच नाही गेलं त्याच्यावर. तर आता त्या जेव्हा फुलं वगैरे जर लागले तर मी त्याचे पण व्हिडिओ नक्कीच बनवेल. कशाप्रकारे फुलं येते आणि कशाप्रकारे त्याला शेंगा येतात. तर हे बघा एवढे मोठे मोठे शेंगा लागले त्याला. तरी पण म्हणजे मी नव्हतं बघितलं. त्या पाल्यात ते शेंगा खूप असे छोटे छोटे असतात ना, दिसून पण येत नाही बघा. तर असे झुमके 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 5-6 झुमके आहेत इकडे खाली, तिकडे वर आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी शेंग फोडून बघितली. तरी बघा पांढरे गुंज आहे ते. 2 शेंगा तोडल्या होत्या मी. त्यात चार चार निघाले, चार चार एका शेंगात 4 आहेत. हे बघा 4-4 निघालेले आहेत. आणि दुसरी एक शेंग आहे तर त्याच्यात पण आहेत. तरी बघा असे आहेत 4-3 4-3 असे निघालेले आहेत. तर 5-6 गुंज निघालेले आहेत. हे बघा मस्त असे आहेत. ते वाळलेले नाही आहेत, असे थोडेसे वल्ले वल्लेच होते नाही का. तर आता ते वाळायला ठेवलेले आहेत मी. तर किती 7 आहेत 7. तर अशा प्रकारे गुंज आपले निघालेले आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा. आणि लाल गुंज किंवा ही पांढरी गुंज याबद्दल कुणाला काही माहिती असेल तर ती कमेंट करून नक्की सांगा. मला तर त्यातलं काही एवढं माहिती नाही आहे, पण वेल आहे म्हणून मी दाखवलेलं आहे की आहे आपल्या गार्डनमध्ये गुंजाचा पण वेल.
बघू शकता अशा प्रकारे या गुंजा काढलेल्या आहेत. आता मी ह्या वाळवून आणि व्यवस्थित आता हे पक्कं बी आहे का नाही माहिती नाही, पण ठेवूया आपण हे वाळून बघूया परत दुसरीकडे उगतं की काय. तर चला आपण भेटू परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या. सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा. एकमेकाला कमेंटमधून सपोर्ट करत जा. मी तर प्रत्येक व्हिडिओ सांगत असते की सर्वांना सपोर्ट करा, सर्वांना पुढे घेऊन चाला, कारण प्रत्येक इथे जो आलेला आहे तो काम करण्यासाठीच आलेला आहे. तर प्लीज त्याला सपोर्ट करा आणि नाही का त्याला एक कमेंट करा, म्हणजे त्याला नवीन उत्साह येईल व्हिडिओ बनवायसाठी. आता खूप ताई माझ्या चॅनलवर तर ते असंच बोलत असतात. चला आपण भेटू परत.